धाराशिवमधील कळंब शहरात एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्याचे 24 तासापासून शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे ठोस आश्वासन दिल्याशिवाय खाली उतरणार नसल्याचा कर्मचाऱ्यांना पवित्रा घेतलाय। घटनास्थळावर एसटी कर्मचारी, पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान हे दाखल झालेत। आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने सुरक्षेच्या दृष्टीने जाळ्या देखील लावल्यात। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करा या मागणीसाठी एका वाहकाकडून जे आहे ते आता टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येत आहे। त्याच्या ह्या आंदोलनाचा आजचा हा दुसरा दिवस आहे। 24 तास जे आहे ते पूर्ण या आंदोलनाला झालेले आहेत। आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर कळंब शहरातील हे बीएसएनएलचं टॉवर आहे आणि या टॉवरवरती अगदी 80 ते 100 फूट उंचीवरती हा जो एसटीचा जो वाहक आहे तो या ठिकाणी चढलेला आहे। या एसटीचं संपूर्णपणे राज्य शासनात विलीनीकरण करून या सर्व कर्मचाऱ्यांना राज्यातील शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या अशी कुठेतरी मागणी त्याची आहे। आणि याच अनुषंगानं अगदी आता हा जो कर्मचारी आता या टॉवरवरती चढलेला आहे त्याला जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर आपत्ती व्यवस्थापनाची टीम जी आहे ती रात्री उशिरा या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्यांच्याकडून या ठिकाणी जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत। तर पोलीस प्रशासन देखील इतर रात्रभर खडा पहारा देत असल्याचं कुठेतरी पाहायला मिळतंय। अग्निशमन दल असेल, त्याच पद्धतीनं रुग्णवाहिका असेल ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। एकंदरीतच काल देखील जे स्थानिक प्रशासन आहे त्यांच्याकडून या कर्मचाऱ्याची समजूत काढण्याचा कुठेतरी प्रयत्न करण्यात आलेला आहे। मात्र हा जो प्रयत्न आहे तो कुठेतरी निष्फळ ठरलेला आहे। मुख्यमंत्र्यांनीच आपल्याशी बोलावं आणि ठोस जी काही भूमिका आहे ती आपली व्यक्त करावी अशीच कुठेतरी मागणी जी आहे ती आंदोलकाची आहे। आणि लवकरात लवकर जी आपली मागणी आहे त्याच्यावरती देखील तोडगा निघावा यासाठी हा आंदोलक जो आहे तो आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।